पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय, जयश्री वसूच्या बाबांना कॉल लावते आणि म्हणते, बनीला कधी त्यांच्या बाबांचा फोटो नाही दाखवला का? बाबा म्हणतात, नाही दाखवला. जयश्री म्हणते, का हो, का नाही दाखवला? की आकाशसारखं कुणी भेटायची वाट बघताय? बाबा बोलतात, नका हो, नका सांगू, त्याला वाईट वाटेल. जयश्री म्हणते, नाही हो, मी नाही सांगत, मलाही मुलांची काळजी आहे. आणि काय असतं, आपण सगळं मुलांसाठीच करतो ना. तुम्हाला सांगते, तुम्ही आता बनी आणि वसुंधराच्या नावावर एक प्रॉपर्टी करून टाका, म्हणजे तुमची पण चिंता मिटेल. तुमची चिंता मिटली तरी आमच्या डोक्याला टेन्शन आहेच हो. तुम्हाला माहीत आहे का, चिनू आणि मनूला वसुंधरा अजिबात आवडत नाही. त्यासाठी म्हणून हा घाट घातला होता. मला पिकनिक वगैरे काही आवडत नाही. बघू आता वसुंधरा मुलींची मनं जिंकते की नाही. बाबा म्हणतात, वसुंधरा मुलींची मनं नक्कीच जिंकेल. त्यानंतर जयश्री कॉल कट करते आणि बाबांना खूप टेन्शन येतं. बाबा आईंना सांगतात आणि दोघेही डोक्याला हात लावून बसतात. तर इकडे सगळे आंधळी कोशिंबीर खेळत असतात. अवनी वसूला मुद्दाम खेचून घेते आणि आकाशच्या अंगावर ढकलून देते. आकाशला वाटतं अखिल पकडला गेला. आकाश अखिल समजून वसुंधराला मिठी मारतो आणि बोलतो, अखिल, तू आऊट झालास. आता तुझ्यावर डाय आली आहे. सगळेजण हसायला लागतात आणि आकाश डोळ्यांवरची पट्टी काढतो. वसुंधरा बोलते, अहो मी आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात आणि लाजत असतात. तर इकडे विशाखा लकी भाईला भेटायला आलेली असते. लकीला म्हणते, आता हे माझं काम फक्त तुम्ही करू शकता. आता तुम्ही तुमची किंमत सांगा. लकी म्हणतो, सगळं काही पैशाने विकत घेता येत नाही हो मॅडम. विशाखा म्हणते, तुम्ही मला इम्प्रेस करण्याचा भानगडीत पडू नका. टाईमपास सगळा सोडून द्या आणि तुमची किंमत सांगा. कसं आहे, मालक म्हातारा आहे आणि त्याची मुलं बाहेर परदेशात आहेत. जर त्याची मुले आली ना तर सगळं उलटं होऊन जाईल. ती मुले यायच्या आत काहीतरी करा. लकी म्हणतो, 7 दिवस जाऊ देत, 5 दिवसात काम करतो. विशाखा म्हणते, तुमचा मोबदला सांगा. लकी म्हणतो, राहू द्या, माझं काम असेल तेव्हा मी परत तुमच्याकडे येईन आणि तेव्हा तुम्हाला माझं काम करावं लागेल. ही डील पक्की समजायची? विशाखा म्हणते, चालेल चालेल. लकी हात पुढे करतो आणि विशाखा हात जोडते. विशाखा नंबर मागते आणि बोलते, तुमचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह करू? लकी म्हणतो, माझा नंबर तुम्ही लकीच नावाने सेव्ह करा. इकडे वसूवर डाय आलेली असते. आकाश तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो आणि ती सगळ्यांना पकडत असते. ती मनू चिनूला पकडते आणि सगळे नाश्ता करायला बसतात. मंगल चिनूला बाजूला घेते आणि तिचे कान भरायला सुरुवात करते. बघितलं ना, तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी ही वसुंधरा तुमच्याजवळ येते. चिनू आणि मनूला मंगलचं बोलणं पटतं आणि सगळे नाश्ता करायला घेतात. वसूने इडली घेऊन आलेली असते, ती सगळ्यांना देते आणि सगळेजण खात असतात. चिनू आणि मनू वसूकडे बघून बोलतात, आपण हिच्यापासून लांब राहिलं पाहिजे. आणि ते दोघं लांब पळून जातात. चिनू आणि मनू तिथेच एका बंगल्यात गच्चीवर येतात आणि त्यांच्या पाठी वसू पण येते. आकाश म्हणतो, मी जाऊन बघतो कुठे गेले आहेत ते. चिनू आणि मनू मागे मागे जात असतात. चिनू आणि मनू गच्चीवरून पडणार असतात आणि वसू त्यांचा हात पकडून खेचून घेते. त्यानंतर वसूचा तोल जातो आणि ती पडणार असते. इतक्यात आकाश तिचा हात पकडून खेचतो आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात.